I stand in the support of the resolution moved by my colleague Alexio Reginaldo Lawrence. स्पीकर सर, एक खूप महत्वाचे असे हे रेझोल्युशन आसा आणि ह्या रेझोल्युशनान अशें म्हणटा की जो न्यू एज टेक्नॉलॉजी, आता न्यू एज टेक्नॉलॉजी खूप तरेची आसा आणि ती टेक्नॉलॉजी प्रमोट करपाक आमचे डिपार्टमेंट IT डिपार्टमेंट जे आसा ते कितें करता आणि कशें करपाक जाय हेच्या बाबतीन हे रेझोल्युशन आसा. आणि स्पीकर सर, आयज तुम्ही पळयता की रॅपिडली ग्रोईंग इंडस्ट्री ही आसा आणि ह्या इंडस्ट्रीन आमकां खुबशे सेक्टर्स मेळटा. आता न्यू एज टेक्नॉलॉजीचे कोर्सेस करता, स्किलिंग करता. सो तितून स्पीकर सर सेक्टर्स जे येता, आता एक जो AI म्हणटा तो आता त्यांनी सांगलो, पण अदर दॅन AI डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, ऑटोमेशन, ग्रीन टेक्नॉलॉजी, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग हे सगळे सेक्टर्स हितून येता. हांगा अशेंच ना की AIचेरूच आमी फोकस करता. आता रिप्लाय दिला तेजेर आमकां AI पॉलिसी करता म्हणून अशी रिप्लाय दिला. गोवा AI 2027 पॉलिसी ही येतली इम्प्लिमेंट जातली म्हणून येयला. पण अदर दॅन दॅट हे बाकीचे सगळे सेक्टर्स आसा हेही म्हाका दिसता डिपार्टमेंटान घेवपाक जाय. स्पीकर सर, थोडे हांव डिमांड्स घालता ते हितून की कशे तरेन आमी हें करपाक जाय, कित्याक हेका एक कॉम्प्रेसिव्ह पॉलिसी स्ट्रक्चर आसपाक जाय जो फ्युचराक, म्हणल्यार आमी फ्युचर जेन्ना चिंतता, फुडली जनरेशनाक चिंतता तांकां कॉन्फिडन्सान, म्हटल्यार फुडें कितें जातलें तें पळोवन हें जावपाक जाय. स्पीकर सर, थोडे हांव ते तितूनचे थोडे पॉयंट्स तुमकां सांगपाक सोदतां. पयलो पॉयंट जो आसा तो इंट्रोड्यूस अँड स्ट्रेंथनिंग ऑफ न्यू एज टेक्नॉलॉजी कोर्सीस. आतां गव्हर्मेंट कॉलेजीस आसा, ITIs आसा, जावं पॉलिटेक्निक्स आसा, स्कील डेव्हलपमेंट आसा, हांगा हे कोर्सीस ह्याच प्लॅटफॉर्माचे, ह्याच सेक्टराचे कोर्सीस थंय इम्प्लिमेंट जावपाची गरज आसा. स्पीकर सर, दुसरो जो पॉयंट आसा तो इस्टॅब्लिश्ड सेंटर्स ऑफ एक्सलन्स इन एमर्जिंग टेक्नॉलॉजी सच एज AI, सायबर सेक्युरिटी, डेटा एनालिस्ट अँड रिन्युएबल एनर्जी. स्पीकर सर, जेन्ना सेंटर ऑफ एक्सलन्स आसता हे थंय इम्प्लिमेंटेशन करपाची गरज आसा आणि IT डिपार्टमेंटान हेंकां बूस्ट दिवपाक खूब महत्वाचें आसा. समज हे बूस्ट जायना जाल्यार तें अशेंच आमी निग्लेक्ट जातले आनी आमी फाटीं उरतले. आनी म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान फायनान्सूय जनरेट करपाची गरज आसा, फंडींग दिवपाची गरज आसा. स्पीकर सर, जो तिसरो पॉयंट आमी म्हणटा तितून एन्श्युअर इंडस्ट्री कॉलॅबोरेशन एंड एंटरप्रिनरशीप. आनी जो इंडस्ट्रीज आसा, आतां आमच्यो कितल्योश्यो इंडस्ट्रीज गोंयांत आसा, आतां ह्या इंडस्ट्रीन आमी कॉलॅबोरेशन करपाची गरज आसा. आनी एंटरप्रिनरशीप म्हटल्यार जेन्ना आमी तांकां ट्रेनिंगेक धाडटा, ट्रेनिंग मेळना, खूब कडेन अशें जाता की ट्रेनिंग टायमर मेळना. सो थंय भुरग्यांचो हें आसा तो बेजार जाता की बाबा आपणान कोर्स केलो पण ट्रेनिंगेकूच ना, आपणाक फुडें कांयच ना. सो तो कोर्स तो निग्लेक्ट जाता, तो थंयचे थंयच उरता. सो तो पॉयंट खूब गरजेचो आसा. स्पीकर सर, तशेंच आमी चवथो पॉयंट जेन्ना घेता तेन्ना स्किल्ड बेज आमकां स्कॉलरशीप जावं फेलोशीप हें खूब गरजेचें आसता. आतां स्कॉलरशीप कित्याक लागून, कित्याक थोडे लोकां कडेन, जावं मिडल क्लास आसूं जावं लोअर सेक्शनल लोक आसा, तेंचे कडेन ती पयशे आसना ती कोर्स करपाक. सो स्कॉलरशीप दिवपाची ही गरज व्हेरी इम्पॉर्टंट आसा. आनी फेलोशिपूय दिवपाची गरज आसा. आनी तांकां इन्सेंटीव ट्रेनिंग्स, म्हटल्यार जेन्ना ट्रेनिंगेक धाडटा तेन्ना तांकां इन्सेंटीव कितें तरी मेळटले, ते करून ते आपणाचो जो खंयूय कामाक गेले जाल्यार तांकां एक एक्सपिरियन्स मेळटलो आनी त्या एक्सपिरियन्साचेर ते फुडें आनी कितें जावपाक शकतले. स्पीकर सर, पांचवो पॉयंट जो आसा तो अपस्किलिंग एक्झिस्टींग वर्कफोर्स अँड गव्हर्मेंट एम्प्लॉईज. आतां गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक ट्रेनिंग दिवपाची, कित्याक आतां सगळे एडवान्स जायत आसा. फुडें कितले एडवान्स जातले हें सगळ्यांक खबर आसा. आनी हे एडवान्समेंट करपाक लागून गव्हर्मेंट एम्प्लॉईज जे आसा आनी एक्झिस्टींग वर्कफोर्स खंयच्याय हितून आसूं, जावं आमचे एडेड इन्स्टिट्यूट्स आसूं, तांकां सगळ्यांक हें दिवपाक जाय. स्पीकर सर, आनी एक जो मुद्दो आसा तो म्हटल्यार लोकल एंटरप्रिनरशीप. आतां लोकल एंटरप्रिनरशीप जावं आमचे स्टार्टअप जे आसा तितून हें लिंकींग करपाचें खूब गरजेचें आसा. कित्याक स्किलिंग प्रोग्राम आमचे लोकल एंटरप्रिनरांक लिंक केले जाल्यार ते बूस्ट करपाक शकता. कित्याक आमी पळयता की लोकल समज स्टार्टअप करता ते भायल्या देशान आमचो कितें प्रोडक्शन करता, कितें करता नाल्यार भायल्या देशान आमी तो विकपाक शकता. सो तो प्रॉडक्ट जो आसा, डिजिटल प्रॉडक्ट जो आसा, तो डिजिटल प्रॉडक्ट आमी विकलेले आसा. सो हें करतले नाल्यार हेकाय एक्सेस जो आसा तो सरकारा कडल्यान बरे पैकी आसपाक जाय. आनी तितून इन्क्युबेशन सेंटर, आतां आमी पळयता की एक वेर्ना इन्क्युबेशन सेंटर आसा जो हब आसा. सो असले हब, इनोव्हेशन हब जे आसा, हे इनोव्हेशन हब क्रिएट करपाचो प्रयास करपाक जाय जाता तितले कडेन, जावं ते गव्हर्मेंटाच्या थ्रू आसूं जावं ते प्रायवेट आसूं, पण हे इन्क्युबेशन सेंटर्स जे आसा हे खूब गरजेचे आसा. स्पीकर सर,
आनी एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट जो आसा तो सेंट्रल कितलेशे प्रोग्राम्स आसा, नॅशनल प्रोग्राम्स आसा, ज्या प्रोग्रामान आमी स्किलिंग इनिशिएटिव्ह घेवपाची गरज आसा. खुबशे ते स्किलिंग इनिशिएटिव्ह घेतले जाल्यार ते फक्त सिटी पुरती दवरपाचे ना, ते गांवांनी पावपाक जाय, गांवगिऱ्या वाठारांनी ते पावपाक जाय. हेजेय प्रयत्न सरकारान घेवपाक जाय. सो स्पिकर सर, एक होलिस्टीक अप्रोच म्हाका दिसता सरकारान आनी डिपार्टमेंटान घेवपाक जाय की एक कॉम्प्रेसिव्ह जो प्लॅनिंग करून एक असो एक पॉलिसी स्ट्रक्चर हाडपाचो व्हेरी इम्पॉर्टंट आसा. आनी हे सगळे सेक्टर घेवन आतां एक सेक्टर आमकां दिसता तो एआयचोच सेक्टर दिसता, पण बाकीचे सगळे सेक्टर जे हांवें मेन्शन केल्ले आसा हे सेक्टर घेवन एक बरी पॉलिसी इस्टॅब्लीश करची. आनी हे जे रेजोल्युशन आसा ते रेजोल्युशन आमी फुडें व्हरोन आमच्या युथांक ग्रोथ करपाक मेळटलो. हय, थँक्यू.